माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आत्ता आलेलो आहे सासवडमधील चांगवेटेश्वर मंदिर. खूप शंकराचं खूप सुंदर आणि प्राचीन मंदिर आहे. चला एक्सप्लोअर करू आपण. खूप सुंदर परिसर आहे इथला. इथं खूप चांगलं असं ग्रीन हरियाली आहे. इथं खूप छान. श्रावण महिना असल्यामुळे भरपूर जण भक्तजन इथे येतात. खूप म्हणजे खूप छान आहे. खूप मस्तपैकी इथं अशी झाडं अशी लावलेली आहेत, त्याच्यामध्ये खूप अशी सावली वाटते इथं. पार्किंगची पण खूप सुंदर सोय आहे इथं. जर इतिहास सांगा ना मावशी, ह्याचा इतिहास सांगा ना मंदिराचा. ह्याचं पाची पांडवांनी बांधलेले. हां चांगल्यावानी तो वाड्याचे झाड होते ना मोठाले. हां 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 ते काढले. त्यांनी इथं समाधानी केली. हा वाडा आहे. हां 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 पापली कोण कराया ओके ओके. पाची पांडवांनी केली. खूप सुंदर आहे मंदिर. एकदम छान आणि शांत वाटतं इथं. चांगवटेश्वर पडलं. चांगवटेश्वर तपश्चर्या केली. चांगदेवांनी तपश्चर्या केली. नंतर केली पाची पांडवांनी देवळं बांधली. ओके ओके. त्याच्यानंतर किती वर्षांनी केली ती नाही सांगता. नाही म्हणजे 5 पांडवांनी बांधले. बांधलं मग चांगल्यावानी इथे इथे. हां 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 ओके. धन्यवाद मावशी. मावशी सांगितल्याप्रमाणे हे मंदिर जे आहे हे 5 पांडवांनी बांधलेले आहे. चांगवेटेश्वर मंदिर. इथं पाय धुण्यासाठी पण अशी जागा केलेली आहे. तुम्ही पाय धुवून तसंच वर जाऊ शकता. मस्त असं कोरीव काम आहे. दगडामधलं काम आहे. टोटली दगडावरचं काम आहे. हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे. नंदीची मूर्ती खूप छान वाटते. खूप अशी भव्य अशी नंदी आहे इथं. खूप मोठा नंदी आहे इथे. आतमध्ये खूप छान वाटतं. असं काम चालू आहे आतमध्ये. खूप मस्त आणि प्राचीन असं मंदिर आहे इथं. खूप सुंदर असं शंकराची इथं पिंड आहे. मस्त असं. चला आपण दर्शन करूया इथले. खूप सुंदर असं बांधकाम केलेलं आहे इथं. असं पूर्ण टोटली दगडामधलं बांधकाम आहे. मस्त आहे मंदिर. खूप शांत आणि थंड वाटतं इथं. आरशामध्ये असं पूर्ण असं मंदिर दिसतं इथे. मंदिराची बॅक साईड आहे.
श्रावणी सोमवार असल्यामुळं इथं भरपूर दर्शन पण झालं आणि भरपूर जण येत आहेत. आज शनिवार आहे. पायऱ्या पण इतक्या आहेत ना. खूप सुंदर अशी बाग आहे इथं. इथून असा एक वडा वाहतो. इथून हा एक वडा वाहतो आणि हा तिथं जाऊन सगळं पूजेचं साहित्य इथं अवेलेबल आहे. नमस्ते काका. इथं बाग आहे का इकडं? नाही ना, बांधकाम चालू आहे का? हां. इथून असा एक वडा वाहतो ना. हा वडा असा पूर्ण डायरेक्ट नदीला भेटतो ना. कुठल्या नदीला? करा नदीला का? ओके, करा. हा वडा असा वाहतो आणि डायरेक्ट जाऊन करा नदीला मिळतो. खूप सुंदर असं आहे. खूप आणि इथलं जे वातावरण आहे एकदम थंड आहे. खरंच खूप छान वाटतं इथं आल्यावर. मस्त वाटतं एकदम. नमस्कार मित्रांनो, आपण पूर्ण मंदिर एक्सप्लोअर केलेलं आहे. 5 पांडवांनी हे मंदिर बांधलेलं आहे आणि एका रात्रीमध्ये बांधलेलं आहे. तर खूप सुंदर मंदिर